कशा आहात सगळे? मजेत असाल अशी मी आशा करते आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी आता आले आहे माझ्या गावी. तर तुम्हाला इथं बॅकग्राऊंड बघून कळतच असेल की मी आले आहे माहेरी. तर गुरुवारी रात्री आम्ही 10 वाजता ट्रेनमध्ये बसलो होतो आणि अक्षरशः हा आमचा प्रवास 24 तासाचा झालेला आहे. कारण घरातून आम्ही 9लाच निघालो होतो. त्याच्यानंतर आम्ही सकाळी पोचलो पुण्यामध्ये 7:30 पावणे 8 वाजता. त्याच्यानंतर मग इथंच गौरांशीचं खाणं वगैरे झालं आणि आम्ही खाल्लो, फ्रेश वगैरे झालो. मग आम्हाला वेटिंग रूम वगैरे होती, पण आम्हाला तिकडे बसायचं नव्हतं म्हणून आम्ही बाहेर असं वेटिंग हॉल रिकामे असे तिथं बसलो होतो. चहा वगैरे घेतला आणि जेवण वगैरे तर नेलंच होतं, नाश्त्याचं पण नेलं होतं, थोडं बाहेर नाश्ता केला. अशा पद्धतीने आम्ही तिथे 5 तास काढले 12:30पर्यंत. कारण 1 महिना आधी तिकीट करूनही आम्हाला तिकीट भेटली नव्हती आणि रात्री इथं सानिकाची झोप झाली नव्हती. कारण आम्ही एक आणि चूक केली होती, ती म्हणजे आम्ही ब्लँकेट वगैरे काही घेतलंच नव्हतं. ते गडबडीमध्ये ना ते सुद्धा टाकायचं राहिलं. एक शॉल घेतली होती फक्त आणि थंडीमुळे मग झोप झाली नाही. तरी इथं असंच बसून 1 तास तिने झोप काढलेली आहे छान मस्त अशी. आणि गौरांशीचं पण मग इकडे तिकडे फिरणं चालू होतं आणि मम्मा ट्रेन कधी येते, ट्रेन कधी येते हे तिचं सुरूच होतं. कारण ना इतकं वेळ वेट करायला खरंच आवडत नाही. पण ना डायरेक्ट ट्रेन एकतर नव्हती आणि त्याच्यानंतर मग ना आम्हाला बसनं वगैरे पण खूप लांब पडतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ट्रेनचेच वेट करूया म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि नंतरच्या ट्रेनचं तिकीट पण कन्फर्म होतं, तेही आम्हाला सिटिंगचं होतं. तर त्याच्यामुळे मग तरी पण आम्ही तिथे थांबलो. कारण बॅग वगैरे उचलून मग परत आणणं स्टेशनला स्टॉपला खूप ताप होतो. तर इथं हा प्रॉब्लेम आहे लांब राहिलेला की 2-3 महिने आधीच तिकीट करावं लागतं. अर्जन्सीमध्ये तिकीट वगैरे कधी कधी भेटतच नाही. मग असं काही करावं लागतं. आणि ह्या वेळेचा खरंच जास्त प्रवास हे होता. तरी एन्जॉय केलेला आहे गौरांशीने बऱ्यापैकी. मम्मा कधी घर येतं कधी येतं ह्याच्यामध्येच तिने पूर्ण टाईम काढला होता आणि अशी मस्तीही तिची चालू होती ट्रेनमध्ये. आणि बाहेर बघू शकता किती मस्त व्ह्यू झाला होता. तर 4-4:30 वाजले होते आणि खूप छान व्ह्यू होता. तर हे असं बाहेरचं जेव्हा आपण ट्रेनमधून व्ह्यू बघतो तेव्हा खरंच मनाला समाधान वाटतं. आणि जेव्हा असं गावी वगैरे जायचं असतं तेव्हा एकतर हुरहुर लागलेली असते, कधी पोचतं एकतर कंटाळा पण आलेला असतो. आणि त्यात ट्रेनचा प्रवास थोडा मला सुखद वाटतो बसच्या प्रवासापेक्षा वगैरे. तर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा. आणि तरी ह्यावेळेस मी तशी लवकरच आले, 3 महिन्यांनी आलेली आहे. पण मागच्या वेळेस फक्त 4 दिवस राहिले होते माहेरी आणि सासरी 4 दिवस असं झालं होतं. त्याच्यामुळे ना मग मी आता 15 दिवसाची सुट्टी काढून आलेली आहे आणि त्याच्यानंतर लग्नही आहे, ते सर्व अटेंड करून जाणार आहे. तर इथून पुढचे ब्लॉग जे असतील ना ते खूप छान असणार आहेत, तर तुम्ही बघायला नक्की विसरू नका. आणि इथे बघू शकता ना तिथं ट्रेनमध्ये क्रॉसिंगसाठी थांबली होती आणि तिकडे माकडे बसले होते त्यांच्या पिल्लांना घेऊन. ते मी गौरांशीला दाखवत होते. कारण ते बघितलं तरी असं वाटतं ना की प्राण्यांमध्येही आईची ममता किती असते. तर तेच मी तिला दाखवत होते. आई शेवटी आई असते, मग ती माणसांची असो किंवा मग प्राण्यांची. तर इथे बघू शकता नंतर किती सुंदर व्ह्यू झाला होता. आणि जेव्हा पण गौरांशीचा व्हिडिओ काढायला घेते तेव्हा तिला अशी तोंड वाकडी वगैरे करायची असतात, नाहीतर व्हिडिओ काढूच द्यायचा नसतो. तर त्याच्यानंतर फायनली आम्ही 7:15 वाजता स्टेशनवर पोचलो. तर इकडे बघा खूप छान वाटत होतं. एकतर पोहोचलो आहे आम्ही आणि एक एक्साइटमेंट असते घरी जाण्याची की नाही बाबा चला खूप दिवसांनी जायला भेटतं आहे. आणि इकडे बघा गौरांशीला तर इतकी एक्साइटमेंट असते कारण तिचे सगळे तो खूप लाड करतात. तर इथं आत्तू आली होती तिची घ्यायला, सानिकाची मम्मी. तर ती पहिला पळत पळत गेली आणि तिला सगळे लाड करतात. गौरांशीला खूप दिवसांनी येते त्यामुळे तिला खूप छान वाटतं. कारण तिला काय हवं ते सगळा खाऊ मिळत असतो, त्यामुळे तिला मजा येते. आणि इथं सानिकाची मम्मी आहे त्यामुळे सानिकाने थोडं मग लाड करून घेतले. मग त्याच्यानंतर ना ती आईला शोधत होती, म्हणजे माझी मम्मी येणार होती घ्यायला, तर ती शोधत होती. आता तिला हे होतं की आई कुठं थांबले आणि सगळेच तिचा खूप लाड करतात, खूप दिवसांनी येते आणि तिला इकडं मजा येते. त्यामुळे तिला गावाकडे जायचं असतं, स्कूल वगैरे काही नको असतं तिला, त्यामुळे तिला गावाकडे जायची एक्साइटमेंट थोडी जास्त असते. तर त्याच्यानंतर ती शोधत होती आई कुठे. आता तिला दिसली आहे आई, त्यामुळे ती पळत पळत गेली. तर इथं असं असतं ना की मुलं झाल्यानंतर आपला लाड थोडा कमी होतो, तसं आहे इथं. आधी नातवांचा लाड जास्त होतो.
तर इथे बघा अशा पद्धतीने लाड करून घेते. त्याच्यानंतर मलाही लाड केला थोडासा, पण तो व्हिडिओ आला नाही आहे. त्याच्यानंतर घरी आलो, मग माझे काका काकू वगैरे आहेत, तर त्यांनीही गोरांशीचे लाड केले. गेली बाई. तर खूप दिवसांनी आली की थोडे जास्त लाड होतात. आम्ही गुरुवारी रात्री ट्रेनला बसलो आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये उतरलो. परत तिथं 5 तास थांबायला लागलं होतं. मग तिथून सेकंड ट्रेन आणि इकडे घरी यायला आम्हाला 8 वाजले होते. इतका भयानक खरंच कंटाळा आला होता. तर त्याच्यामुळे आणि मग जे आल्यानंतरच्या मुमेंट वगैरे थोड्याशा कॅप्चर केलेल्या आहेत. तर म्हणलं ते चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि तुमच्यासोबतच त्या माझ्याही आठवणी बनून राहतील यूट्यूबला. तर म्हणून मी ते शूट केलेलं आहे आणि फारसं काही शूट केलेलं नाही, कारण आता नवीन ब्लॉगिंग करते आहे, त्याच्यामुळे जिकडे-तिकडे कॅमेरा पकडणं हे काही मला जास्त फार आवडत नाही. त्याच्यामुळे काही जास्त शूट केलेलं नाही. तर इथून पुढच्या सगळे व्हिडिओ ना अगदी छान असणार आहेत, कारण मी म्हणजे आता कुठे पण बाहेर फिरायला वगैरे जाईल, तर मी तिकडचं तुम्हालाही दर्शन करवेन. तर नक्कीच माझ्या चॅनलवर असेच सपोर्ट करत राहा आणि गौरांशीला तर गावाकडे खूप आवडतं, त्यामुळे ती आता मम्मीसोबत शाळेत गेली. मम्मी अंगणवाडीमध्ये जाते, तर तीही मम्मीसोबत गेली, कारण तिला तिथं छान खेळायला भेटतं. खूप मैत्रिणी, मित्र भेटतात तिला खेळायला आणि तिला आवडतं, गेली आहे. म्हणून मग म्हटलं चला आपण हा तर एवढा ब्लॉग शूट करूया. नाहीतर काय होतं, ती आली ना, एकतर ती काहीच करायला देत नाही आणि दुसरं म्हणजे मम्मी आली की मग मम्मीसोबत गप्पा वगैरे होत राहतात. त्यामुळे काहीच काम होत नाही आणि मग म्हटलं चला आता जरासं शूट करूया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया. आणि खूप दिवसांनी येते मी, खूप लांब राहते त्यामुळे खूप दिवसांनी येते. त्यामुळे ना मला एकतर यायची ओढही असते, कधी येते असं होतं आणि नंतर मग जायलाच नको असतं, तरी जायचं पण असतं. आणि असं द्विधा मनस्थिती तुम्हाला समजूच शकाल, कारण सगळ्याच मैत्रिणींचं हे असं असतं की आपण सासरी कितीही सुखात असलो तरी माहेराचा तो ओलावा एक वेगळाच असतो. त्याच्यामुळे माहेरला जाण्याची ओढ तर असतेच. आणि गौरांशीला पण कसं होतं, इकडे तिला खूप जास्त खेळायला वगैरे भेटतं बाहेर आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळे भरपूर लाड करतात तिचा, खूप लाड करतात. त्याच्यामुळे ना तिला गावाकडे यायचंच असतं. आता स्कूल वगैरे होती, पण तिला स्कूलला जायचं नाही, तिला गावाला यायचं होतं आणि असं असतं. त्याच्यामुळे मग ती एकदम खुश आहे आणि रात्रीच तिने सांगितलं होतं, "आई मी तुझ्यासोबत उद्या स्कूलला येणार आहे." आणि सकाळी तिकडे उठत नाही, पण इकडे ती 6ला उठून तयार होऊन आता गेली आणि तेही स्कूलचा ड्रेस घालून गेली आहे. तर असं असतं आणि तुम्हाला ह्या फिलिंग्स कदाचित कळतीलच, कारण सगळ्यांच्या फिलिंग्स आपल्या सेमच असतात. तर आणि इथून पुढचे ना ब्लॉग खूप मजेशीर असणार आहेत, खूप छान असणार आहेत. कारण आता मी इकडं आली आहे फक्त 15 दिवसासाठी, तर मग इकडे-तिकडे जाणं वगैरे होईलच. त्यामुळे आता ट्रॅव्हलिंगचे ब्लॉगही असतील आणि माझे काही फॅमिली मेंबर्स जे काय आहेत, त्यांच्यासोबतही तुमची भेट होईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन आहे, त्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. आणि लाईक नाही केला तर मला कसं समजेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे, त्यामुळे प्लीज लाईक करत जा. तर आतासाठी इतकंच. चला, बाय बाय.